केंबाळ तीच दहशत पुन्हा ही वेब सिरीज केवळ मनोरंजनासाठी निर्मित असून सर्व पात्र कथा काल्पनिक आहेत आणि त्याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही. तसे असल्यास केवळ योगायोग समजावा. आता मूळव्याध, रक्तकोंब, भगंदर, फिस्टुला यासाठी ऑपरेशन नको. दास मूळव्याध आयुर्वेदिक उपचार केंद्र, तारळे. सुरक्षित आणि आयुर्वेदिक उपचाराची खात्री. अनुभवी तज्ज्ञ, जलद आराम आणि कायमस्वरूपी उपाय. संपर्क 9064 3356 44. दास मूळव्याध, आरोग्याचा नवा मार्ग. हॅलो, देशमुख बोलतोय. साहेब, तानाजीची बॉडी ज्या ठिकाणी होती तिथं आता नाहीये. काय? तुमची झोप तर पूर्ण झाली का? लोकेशन बरोबर आहे का तुमचं? अहो साहेब, आम्ही बरोबर जागे आहोत, पण बॉडीच गायब आहे. कदम, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवायची जबाबदारी कोणाची होती? साहेब, मी आपले सानप हवालदार त्यांना सांगितलं होतं की बॉडी पोस्टमॉर्टमला न्यायचे म्हणून. ॲम्ब्युलन्स घेऊन आलेले ते. मी तुमच्या बरोबर आलो. मग पुढं काय झालं काय मला पण नाही काय कल्पना. सानपला फोन लावा आत्ता. हॅलो, सानप कुठं आहे तुम्ही? हां ठीक आहे. हां येतो, तिथंच थांबा, येतो आम्ही. कसं काय करायचं काय कळत नाही. बॉडी ओढत नेल्याच्या खुणा पण दिसत नाही तिथं. बॉडी गायब झाली कशी? तर ओढलेलं पण काय दिसत झालंय कुठं? सानप, बॉडी गायब कशी झाली? साहेब, मी आलो त्यावेळी 2-3 लोक बॉडी जवळ उभी होती, पण मी त्यांना बोललो तुम्ही बॉडी जवळ थांबा, मी ॲम्ब्युलन्स घेऊन येतो. ॲम्ब्युलन्स घेऊन आलो तर ना ती माणसं होती ना बॉडी होती. तुमच्या हलगर्जीपणामुळे पुरावा गायब झालाय. तुम्हाला सस्पेंड करण्याशिवाय मला काही पर्याय नाही. चला रे. पहिला चंदूचं तर आहे, राजूचं पण आहे आणि मनोहरचं पण आहे. आज आपला कार्यक्रम 100% करायचा काय पण झालं तरी. आवडूया जाऊया पटपट. आपलं सावकार वाट बघते ती कारखानदार. शर्ट कुठे गेला माझा? फुल राडाच नसता. आईला आपण निघालोय खरं, लावूनच जाऊ जरा व्हायचं मज्जाच आहे. आईला सांग वगैरे किलोमीटर. हो, एक मिनिट. चकना राहिला आज धिंगाणा नुसता. सुट्टे भेटावाच.
सुट्टी आहे तेव्हा. आज काय पण करून गावात पूर्ण करून पैसे आणायचं जर आवाज. हे बजरंग मला रसरशीत काम एक नंबर. आज काय सुट्टीच नाही. आज काय बाबा माझ्यासाठी पैसे घेऊन यायचं. आज काय पण झालं तरी माझा फोन आहे रे. बोला की भाई साहेब. बरं बरं हो काय झाली की तयारी. हो डॉक्युमेंट घेतलेत. येतो त्यांना पण घेऊन. पण तुम्ही काय करा पैसे घेऊन तिथं या. हो हाय या तुम्ही. आम्ही पोचतो अर्ध्या 2 तासात. या तुम्ही पैसे घेऊन तिथं. चालतंय आलोच. ओके. आज राडा साहेब माझ्या साहेब का आज. चांगली मजा साहेब. बर का आजचा व्यवहार झाला की आपली चिंता मिटली. विचार करून बघ. अगं आई काय त्या जमिनीला करायचे आहे. त्या जमिनीपेक्षा आपला जीव प्यार आहे. तुझा आत घरात. आपण काय करू अजून कोणाच तरी जीव जाण्यापेक्षा आपण आपली जमीन विकून टाकू. काय करायची जमीन. अरे मनोहर आपलं ठरलेलंच आहे. हो द्यायचेच आपल्याला. फक्त पैशाचा व्यवहार व्यवस्थित आपण रोख घ्यायचे पैसे आणि काय असेल ते बघूया आपण. मला प्रवीण वाटतं. चला चला वेळ कशाला घालवायला. चला जाऊया निघूया. गाडी चर्चा करू. चला चला. अरे मनोहर आपण निघालो दस्ताला खरं आहे. पण त्या धानाच्या दस्ताचं काय करायचं आणि कोण येणार आहे काय. तुम्ही नका काळजी करू. त्यांची मंडळी भावाला घेऊन डायरेक्ट तिथं तहसीलदार कार्यालयात पोहोचते. प्रवीण आपल्या साक्षीदारांचं कसं काय नियोजन केलंयस. बरं का चंद्रकांतराव तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सगळं नियोजन लावलंय. तिथं साक्षर तर सगळं नियोजन लावलंय. तिथं फक्त तुम्ही येऊन सह्या करा. 3 गाणी मिळून 4 गाणी मिळून. बाकीचं नियोजन मी लावलंय. सह्या करा फक्त. बाकीचं पुढचं पुढं मी बघतो काय करायचं. तुम्ही बिंदास राहा. तुझं बरोबर आहे. पण दस्त झाल्या आम्हाला पैसे रोख हवेत. बरं का पैशाचं काही टेन्शन घेऊ नका. कारखानदार थांबले ते पैसे घेऊन येऊन तिथं. फक्त तुम्ही सह्या करा. आणि विषय आज झालाय की जरा चोरीचं प्रमाण आपल्या गावात वाढलंय. पैसे एका ठिकाणी कुठेतरी राहू द्या. पैसे मी त्यांच्याकडे घेतो. तुम्ही हातपाय धुवून वगैरे घरी आला की फ्रेश व्हा आणि या पैसे आपलं वाटप करून टाकू पैशाचं. जय जय टीचर येतील ते. बर का दिवसांदिवस आपल्या गावात चोरीचं प्रमाण वाढले आणि त्यामुळे आपल्या पैशाला भीती आहे. एका ठिकाणी असतील असं बरं आहे. बर मनोहर आता तू म्हणशील तसं.
बरं का तुम्ही बसा, मी साहेबांना भेटून येतो, नंबर लागे बघतो. ठीक आहे, आणि तुम्हाला ठीक आहे. बोलवतो. ठीक. लगा अर्धा तास झाला तो कवाच्याने गेलाय काय? इतका वेळ लागतो का याला? मनोहर चंदू चला, नंबर आला आपला. चला 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 चला. बॅग घे. थांबा खाली. चला पटकन. त्याला धरा रे सर, चंदूना त्याला धरा. तुम्ही नाही पुढे बर बॅग राहू दे तिथं. आता तुम्ही बस माग सगळं. बस माग, बॅग राहू द्या पुढेच. प्रवीण इथं का थांबलाय? आले का? एवढा मोठा आपला व्यवहार झालाय, जरा 5 मिनिट थांबा की. आलो लगेच मी. एवढा मोठा व्यवहार, इतके पैसे भेटले, जरा थांबा की. काय असं असतं होय तेव्हा कुठे? मनोहर राजू, अरे हे बघायला काय अक्कल आहे का नाही? आपल्याला घरी पोचवेल का नाही? विषय पैशाचा आहे, कसं आपल्याला घरी पोचवलं पाहिजे. ह्याच्या नादाला लागून लयच अवघड व्हायला लागले आता. लगा आला बर का? आला बर का? बघा आला बोलतच आला इथे. आला. आज मज्जा आहे. काय लगा प्रवीण इतक्या उशीर लावते ती वय? आज एन्जॉय करायचा, आज मज्जा आहे. आपली सगळी पैसे ती नीट थोडं ये enjoy घरी आम्हाला. करायचा. बिनधास्त राहतो, पैसे कसे त्यात वाटून. हो. बाबा मनोहर, तुम्ही जावा घरी आता आणि सांगायला फ्रेश होऊन या. पैसे नेला आज, पैसे माझ्याकडे आता. जाऊ तुम्ही, जाऊ उतरा. उतर राजा, उत्तर पाचशे. चल जाऊ दे मला. बघ संध्याकाळी इथं बघू, संध्याकाळी जा तुम्ही, संध्याकाळी बघू. पैसे
पैसे प्रवीण 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 गेलं बघ. प्रवीण 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 होय होय आहे आलो 1 मिनिट थांब. आले म्हणून राजू आलोय तुम्ही या आतमध्ये बसूया बसूया आपण या. लाईट गेली. आईच्या गावात लाईट कशी काय गेली?